नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे महाराष्ट्राची शान पुरणपोळी। त्यासाठी मी इथे गूळ चिरून घेतला आहे आणि डाळ शिजून त्यातलं पाणी काढून घेतलं। आता आपण डाळ आणि गूळ एकत्र मिक्स करून मंद आचेवर शिजून घेणार आहोत। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत। जे लोक प्रथमच पुरणपोळी ट्राय करत आहेत त्यांनी गूळ ॲड केल्यानंतर मिक्सचर पातळ झालं म्हणून घाबरून जाऊ नये, कारण गूळ घातल्यानंतर मिक्सचर पातळच होतं आणि आपण जसं जसं ते आटवत जाऊ तसं तसं ते घट्ट होत जाईल आणि शेवटी ते घट्ट झाल्यानंतरच आपण त्याचं पुरण करून घेणार आहोत। गूळ आणि डाळीचं प्रमाण आपण इथं सेम ठेवलेलं आहे। जेवढी आपण डाळ घेणार आहोत तेवढाच गूळ घेणार आहोत, किंवा जे लोक जसं गोड प्रेफर करतात त्यानुसार ते गोड ॲड करू शकतात। काही लोकांना कमी गोड खायला आवडतं, तसंच काही लोकांना जास्त गोड पुरणपोळी खायला आवडते। तसंच मला इथं जास्त गोड पुरणपोळी आवडते म्हणून मी जास्त गूळ ॲड केलेला आहे। इथं आपलं मिक्सचर पातळ झालेलं आहे। या स्टेजला घाबरून न जाता आपण हे मिक्सचर असंच मिक्स करत राहणार आहोत। आपण पाहू शकता आपलं मिश्रण घट्ट होऊ लागलेलं आहे आणि मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। गॅस बंद करून हे मिश्रण थोडा वेळ आपण थंड व्हायला ठेवणार आहोत। इथं मी गॅस बंद केलाय। आता आपण हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं। थोडं गरम असतानाच आपण याचं पुरण करून घ्यायचंय, जेणेकरून सहजासहजी पुरण होऊन जाईल। ही पुरणाची चाळण आहे। काही लोक पुरण यंत्र पण यूज करतात। पुरणाच्या चाळणीतून पण खूप छान पुरण बनतं। अगोदरचे लोक पाटा आणि वरवंट्याचा यूज करून पुरण बनवायचे, पण आताच्या काळात ती पद्धत बंद झालेली आहे आणि आता जे लोक चाळणमध्येच पुरण बनवतात। इथं माझं पुरण रेडी झालेलं आहे, आपण पाहू शकता। इथं मी वेलची आणि बडीशेप भाजून एक पूड तयार केलेली आहे। ती पूड मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। ही पूड ॲड केल्यानंतर आपल्या पुरणपोळीला एक वेगळीच चांगली चव येते। मी एका साईडला कणिक मळून ठेवली होती आणि त्याचे गोळे बनवून आता आपण त्याच्यामध्ये पुरण भरून घेऊया। पुरण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही भरू शकता, म्हणजे कमी जास्त असं ठेवू शकता। जसं तुम्हाला लाटायला सोपं जाईल पुरणपोळी त्या पद्धतीने तुम्ही पुरण भरून घेऊ शकता। इथं माझं पुरण भरून झालेलं आहे। अशा पद्धतीने गोळा बनवून घेऊया। इथं मी अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घेत आहे, कारण पुरण भरल्यानंतर खूप हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी लागते, नाहीतर पोळी फुटण्याची शक्यता असते आणि जास्त पुरण भरल्यानंतर पोळी फुटण्याची शक्यता खूपच जास्त असते। त्यामुळे मीडियम पुरण भरलं तर पोळी खूप छान बनते। इथं माझी पोळी लाटून झालेली आहे। आता आपण ती मस्त तव्यावरती तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते टाकून भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली पुरणपोळी बनत आहे आणि तुम्ही कशा प्रकारे पुरणपोळी बनवता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा। इथं आपण पोळीला तेल लावून घेतोय। अशा प्रकारे आपली महाराष्ट्राची शान प्रत्येक सणाला बनणारी पुरणपोळी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।